ओम श्री साईराम. सद्गुरू श्री साई चरित्राचा 49वा अध्याय हा संत परीक्षण मनोनिग्रह या शीर्षकाचा आहे. या 49व्या अध्यायात संत महात्म्यांनी साईनाथांची पाहिलेली परीक्षा कथन केलेली आहे. या अध्यायाचं सूत्र खालीलप्रमाणे आहे. भक्त भावार्थी अथवा टवाळू, साई समत्वे दोघांसी कृपाळू, एका सटाळू दुजिया कवटाळू, नेणेही कनवाळू माऊली. श्रोते हो, हरी कान्होबा नावाचे एक सद्गुरुस्थ होते. साईनाथांबद्दल त्यांनी बरंच काही ऐकलं होतं, पण स्वतः खात्री पटल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट मानत नसत. साईबाबांबद्दल खात्री करून घेण्यासाठी स्वतः हरी कान्होबा मुंबईहून आपल्या मित्रांसमवेत शिर्डीला आले. साईंच्या मशिदीकडे ते आले. त्यांना साईनाथांना लोटांगण घालायचं होतं, पण आपली नवी चप्पल हरवेल या चिंतेने ते व्यस्त होते. त्यांनी साईंना नमस्कार केला. उदी प्रसाद घेऊन ते बाहेर निघाल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपली चप्पल जागेवर नाही. बरीच शोधाशोध केली, पण चप्पल न सापडल्याने अनवाणीच परत निघाले. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त चप्पल दिसू लागली आणि फक्त चपलेचं चिंतन सुरू झालं. हरिभाऊंना हुरहुर लागली. इतकंच काय, पण त्यांचं खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष लागेना. थोड्याच वेळात एक मुलगा एका काठीला चपला बांधलेल्या नाचवत हरिका बेटा जरिका फेटा, हरिका बेटा जरिका फेटा असं ओरडत आला. हरिभाऊंनी त्या चपला आपल्याच हे ओळखलं. ते म्हणाले, तुला या चपला कुठे सापडल्या? हे मला लवकर सांग. मुलगा म्हणाला, ते मला माहीत नाही, मी फक्त बाबांची आज्ञा पाळणार. साईंनी सांगितलेली जरिका फेटा ही खूण जो मला दाखवेल त्यालाच मी या चपला देईल. हरिभाऊंनी जरीचा फेटा दाखवून त्यांनी आपल्या चपला परत मिळवल्या. आपलं नाव हरिभाऊ हे साईनाथांना कळाल्याचं त्यांना फार मोठं आश्चर्य वाटलं. आपण साईनाथांसारख्या संतांची उगीच परीक्षा घेतली याचा पश्चाताप त्यांना मनोमन झाला. संतांची योग्यता त्यांच्याच दाराशी जाऊन समजायला याचं नवल हरिभाऊंना वाटलं. साईनाथांनी हरिभाऊंच्या वडिलांचं नाव अचूक ओळखलं. मनाची चपलांसाठी झालेली अस्वस्थता बाबांनी अंतर्ज्ञानाने ओळखली. साईनाथांची परीक्षा पाहण्यासाठी सोमदेव स्वामी नावाचे एक सद्गुरुस्थ शिर्डीत आले. तो काळ होता सन 1906. शिर्डीत येताच साईंच्या मशिदीवर कळस आणि झेंडा दिसताच सोमदेव स्वामींच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. मशिदीवर निशाण दाखवायची ही किती आवड, हे काय साधुत्वाचं लक्षण. अहो, निशाण हे देवळावर लावावं. आपण उगीच साईंना भेटायला आलो असं सोमदेवांना वाटलं. त्यांनी मनात विचार केला, आपण आलेल्या वाटेने पुन्हा घरी जावं. पण जवळच्या माणसांनी त्यांना साईंना भेटण्याची विनंती केली, आग्रही केला. सोमदेव स्वामी बाबांना भेटायला जवळ आले. साईंची प्रसन्न अदा पाहून स्वामी अक्षरशः विरघळून गेले. बाबांच्या चेहऱ्यावरील तेजाची प्रभा त्यांना विलक्षण सुख देऊन गेली. सोमदेव बुवा हळूहळू पुढे येत होते. इकडे मात्र साईनाथांच्या रागाला पारा उरला नव्हता. बाबांनी स्वतः नरसिंहाचं रूप धारण केलं. बाबा म्हणाले, आमचं थोतांड आमच्यापाशी राहू दे, तू निघून जा आमच्या घरून. जो मशिदीला निशाण लावतो याचं दर्शन कशाला घ्यायचं? माझ्या मशिदीत पुन्हा येशील तर खबरदार. साईंचं हे बोलणं ऐकताच आपल्या मनातील शब्द साईंनी जसेचे तसे कसे ओळखले याचं सोमदेवांना विशेष आश्चर्य वाटलं. साईंची योग्यता त्यांना समजली. बाबांच्या बोलण्याचा त्यांना मुळीच राग नाही आला. ते साईंच्या चरणावर नतमस्तक झाले. सोमदेव स्वामींची बाबांबद्दलची जी श्रद्धा निर्माण झाली ती कायमची. श्रोते हो, सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या अंतर्ज्ञानाचा हा थक्क करणारी घटना ऐकत आता. एकदा मशिदीत साईबाबा, म्हाळसापती आणि नानासाहेब चांदोरकर बसले होते. इतक्या स्त्रियांचा घोळका साईंच्या दर्शनासाठी आला. त्यातील एका स्त्रीने बाबांचे दर्शन करताना आपला बुरखा दूर केला. जिचा प्रसन्न मनमोहक चेहरा बघून नानासाहेब मोहित झाले. त्यांची अवस्था लोकांसमोर पाहायची चोरी, पण किती हा जीवाला सौंदर्याची घोरी अशी झाली. नानासाहेब चोरून तिच्याकडे पाहत होते. इतक्यात साईबाबा म्हणाले, नाना, मनात तू का गोंधळतोस? ज्याच्या मनात वाईट विचार नाही त्याला कशाची भीती? अरे, दृष्टी ही दृष्टीचं काम करते, आपण का लाजायचं? मन मुळातच चंचल, म्हणून आपण त्याच्या आहारी जाऊ नये. सौंदर्य हे देवाने दिलेलं असतं. आपण ते न घेता पाहावं, आपण ते न घाबरता पाहावं. त्यात वाईट विचारांना थारा मुळीच देऊ नये. बाबा म्हणाले, मन वासना रहित करून आपण सौंदर्य पाहावं. आपण आपल्या इंद्रियांचा रस बुद्धीच्या हातात द्यावा. आपल्या इंद्रियांचा रथ
बुद्धीच्या हातात द्यावा. जो सद्बुद्धीने सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवतो त्याला वैष्णवपद प्राप्त होतं. साईंचं बोलणं ऐकल्यावर नानासाहेब अवाक झाले. त्यांना मनोनिग्रहाचं महत्त्व समजलं. हा मनोनिग्रह नामस्मरण, पोथीवाचन, योगधारणा, जप यांनी येतो. असा मनोनिग्रह तुम्ही, मी, आपल्या सर्वांना येवो या शुभकामनेसह 49व्या अध्यायाचं हे गोड निरूपण मी इथं थांबवतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, अर्थात 50व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.